आज आपण इथे साबुदाणा खिचडी करणार आहोत. त्यासाठी मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. 6 ते 7 मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. शेंगदाण्याचा कूट आहे. इकडे साबुदाणा मी रात्रीच भिजवून घेतला होता. इकडे 2 चमचे पॅनमध्ये तूप गरम करायचं. त्यात मिरची टाकायची, मिक्स करायचं. उकडलेला बटाटा ॲड करायचा. छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की मग साबुदाणा ॲड करायचा त्यात. छान त्याला परतून घ्यायचं परत. छान मिक्स झालं की त्यानंतर आपण त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तोही छान असा परतून घ्यायचा. छान एकत्र मिक्स करून घ्यायचं पूर्ण. त्यानंतर आपण इथे थोडंसं दूध टाकणार आहोत. दूध टाकल्याने खिचडी छान मऊ होते, चिवट लागत नाही. त्यामुळं कधी पण थोडंसं खिचडीमध्ये दूध टाकायचं, छान अशी मऊ राहते. आणि त्यानंतर दूध टाकल्याच्या नंतर तिला मिडियम गॅस करून 10 मिनटं तरी छान अशी परतून घ्यायची. छान अशी मऊसूत खिचडी तयार होते. अशी मस्त छान लुसलुशीत खिचडी तयार होते. बघू शकता. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. थँक्यू.